हम्म. वेट दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे. सर्व झोपा. तुम्हाला काही गॅस ऍसिडिटी पित्त वगैरे ठीक आहे. आता उशी घ्या थोडीशी सर खाली. आता तुमच्या कमरामध्ये L4-5 आणि L5 अशा दोन ठिकाणी प्रॉब्लेम. पण L4-5 मध्ये बराच प्रॉब्लेम आहे, म्हणजे वरची डिक खाली सरक. डिक सरकून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 5 वर्ष तरी झाले असेल. तो तुमचा ऍक्सिडेंट वगैरे पडले धडले त्यावेळेस फक्त तुमची डिक सरकलेली होती, पण त्याचा कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास नव्हता. पण याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये टिच्चा भरणं, चमक भरणं असं कधीतरी होत असेल. वखून वजन उचललं, जास्त प्रवास केला, कमरेला झटका बसला तर असं होत असेल. पण एखादी पेनकिलर इंजेक्शन घेतलं, मेडिसिन घेतलं तर ते कमी होऊन जायचं. पण आता काय झालं, काहीतरी लिमिट पेक्षा जास्त वजन उचललं जातं किंवा झटका बसला, त्याची ती गादी असते कंबरची ती बरीच बाहेर आली. तिथून ब्लड सर्क्युलेशन खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, बोटीला, टाचीला होतं. म्हणून कमरा बसून तुमचं कंबर दुखणार, पाय दुखणार, पायाला मुंगी येणार, पायाला जड पडणार, बधीर पडणार, रग लागणार, मुंगी येणार, हो की नाही? यालाच म्हणता येईल सायटिका प्रॉब्लेम. याचा कमराचा MRI केला त्याचे स्पष्ट दिसतं. मी जे सांगितलं बरोबर आहे का चुकीचं आहे? हा, जशीची गादी बाहेर आली तसा हा प्रकार वाढत जातो. आताशी तुमचं फर्स्ट स्टेज किंवा सेकंड स्टेजच्या रेंजला आहे, पण जसं गादी बाहेर येणार तसा हा प्रकार वाढत जातो. तुम्ही कितीही मेडिसिन घेतल्या तर गादी बाहेर येणं स्टॉप होत नाही, ते फक्त चिल्ली सूज कमी होते. पण ज्या वेळेस तुम्ही परत परत ती चुकी करत जाता तो प्रकार वाढत जातो. जोपर्यंत ती डिस्क पोझिशनला येत नाही, बाहेर आलेलं कार्टिलेज बऱ्यापैकी मध्ये येत नाही. आता जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल बऱ्यापैकी कार्टिलेज लेवलला येईल तेव्हा ही चालू होईल. त्याला 3 दिवसांनी फरक जाणे 10 दिवसात कव्हर होईल. त्याला 10 दिवसाची प्रोसेस आहे. समजलं? आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याला काही नियम आहे. एक मिनिट. आता याला नियमबद्ध आहे. इथून पुढे 15 किलोची पुढे वाकून वजन उचलायचं नाही, किंवा उचलायचं नाही तर कमराचा बेल्ट येतो तो बेल्ट लावायचा, उचलायचं. दुसरं, आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी, पित्त अशा गोष्टी थोड्या दिवस टाळायच्या. त्याला फालतू झोपायचं नाही, 30 डिग्रीत बसायचं, झोपायचं नाही. जाड गाडी, जाड सोफा असेल त्याच्यावर बसायचं, झोपायचं. दुसरं, गुडघ्या बसणं, जास्त मांडी घालणं हे थोडं टाळायचं. मोपेड गाडी चालवणं टाळायचं. तर चालवायची तर कमराचं बेल्ट लावून तो चालू शकतो. हा आजार माझ्याकडे 80% रिकवर होईल, 20% कायम राहील. 20% साठी तुम्हाला आयुष्यभर नियम आहे, समजलं? पण 20% 100% परत कधी होईल हे तुम्हाला पण समजणार नाही. म्हणून ते 20% साठी हे सगळे नियम फालतू. म्हणजे 20% जो आजार असतो तर जगात कोणताही डॉक्टर क्लिअर करू शकत नाही, कारण की त्याच्या आजूबाजूच्या ज्या कोशिका असतात ते 100% स्ट्रॉंग नाही होत, समजलं? म्हणजे लिमिट क्रॉस झालं इथून पुढे तुम्हाला याला कमरेसाठी लिमिट आलं. बसलो. माझ्याकडे बंद कशा झोपा करा, कान झोपा पाहिजे बस बस अशी आहे जरा. पायकडे डोकं तिकडे कर, माझ्याकडे दोन कर. पूर्ण पालत होतं तुझ्या